नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलांजली साडीवरील डिझायनर गळा असलेला तो गळा कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर बघा मैत्रिणींनो, इथे आपण बॅक साईड कट करून घेतलेला आहे आणि अस्तर आणि ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कुठेही गळा कट केलेला नाही। तर इथे आपण काय करायचं आहे, तर गळ्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, अस्तरचा आणि गळ्याचा। तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा एक कट टाकून घ्यायचा आहे। आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे। तर बघा, ह्या पद्धतीने अस्तर ठेवून डिझाईन व्यवस्थित आली का ते पाहायचं आहे, शोल्डर बरोबर आहेत का तेही पाहायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर बघा, कपडा व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून कपडा घसरणार नाही आणि आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल ह्यासाठी। तर बघा, दोन्ही शोल्डरला आणि खाली कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या सेंटरमध्ये अशा आपण इथे टाचपिन लावून घेतलेले आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला इथे गळ्याच्या कडेकडेने जशी डिझाईन आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे। पण अगोदर आपण इथे कमरेच्या साईडने शिलाई मारू, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल। इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही। तर मैत्रिणींनो, इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि आता लगेच आपल्याला इथे गळ्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे। जशी डिझाईन आहे तशीच अगदी कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर गळ्याला जास्त स्टोन असतील तर इथे आपल्याला सिंगल फूट वापरायचा आहे, पण इथे डिझाईनच्या कडेने स्टोन नाही, त्यासाठी मी हेच फूट ठेवलेला आहे। तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि बघा मैत्रिणींनो, आपली इथे गळ्याची शिलाई टाकून झालेली आहे। आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने बघा, अगदी फिनिशिंग सहित जसा गळ्याचा आकार आहे तशीच शिलाई मारून झालेली आहे। आणि आता आपण इथे हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया। तर इथे थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे। आणि आता छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। तर कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे। आपली जी शिलाईच्या अलीकडूनच आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे। कट मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट मारणं खूप महत्त्वाचं आहे। तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर बघा, आता आपल्याला इथे हा कपडा पलटवून घ्यायचा आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा कपडा पलटवून घेऊन व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्या गळ्याचा जसा आकार आहे ते तसाच इथे व्यवस्थित करून घेऊन त्यावर आपल्याला इथे दाब शिलाई टाकून घ्यायची। आणि बघा मैत्रिणींनो, आपला गळा सुंदर असा फिनिशिंग सहित तयार झालेला आहे। अगदी कमी वेळेमध्ये आपण हा गळा तयार केलेला आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गळा शिवू शकता। आणि आता ह्यावर आपल्याला हळूवारपणे दाब शिलाई द्यायची आहे। तर इथे स्टोन असल्यामुळे अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, आपण मागच्या काही दिवसापासून आपल्या ह्या चॅनलवर 30 दिवसाचा मोफत कोर्स चालू केलेला आहे। तर यामध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज शिकलेलो आहोत। तर ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची आणि डायरेक्ट ब्लाऊज कट कसा करायचा तेही आपण बघितलेलं आहे। आणि आता प्रिन्स कट ब्लाऊज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहणार आहोत। काही गळ्याचे प्रकारही पाहिलेले आहेत। तर ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांना ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका।
आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे शिलाई मारताना स्टोन आहेत, त्यामुळे अगदी हळूवारपणे शिलाई मारून घेतलेली आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपली इथे शिलाईसुद्धा मारून झालेली आहे. आणि बघा, आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. आणि आता इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे कपडा व्यवस्थित करून घेऊन आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही आणि अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित शिलाई मारायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार करू शकता. तर बघा, आपली कमरेच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे. आता इथे आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपण अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे. आता दुसऱ्याही साईडने आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारी सुंदर अशी डिझाईन आपण बनवलेली आहे. आणि तुम्हालाही ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आता इथे आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर टक्स टाकण्यासाठी आपल्याला इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन 4 ते 4.5 इंचावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. आणि दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून टक्स खालीवर होणार नाही यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, खाली 1 इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना वरच्या साईडने आपल्याला निमुळताच टक्स घ्यायचा आहे. तर बघा, आपला एक टक्स टाकून झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपले टक्स टाकून झालेले आहे आणि आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा असाच गळा शिवून बघा आणि हा गळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.